थांबा साहेब. भर कोर्टात तिचा आवाज गुंजला. ती म्हणजे मयुरी विकास साठे आणि ममता साठे यांची एकुलती एक कन्या. दिसायला तशी फार सुंदर आणि मोकळा स्वभाव. 3 वर्षांआधी वाणिज्य शाखेत निगरी घेऊन ती एका कंपनीत नोकरीला लागली. मित्रमैत्रीण फार होते, पण सगळ्यात जवळचा होता तो रोहन. तो आता एक डॉक्टर म्हणून रुजू झाला होता. खूप जीव होता त्याचा मयुरीवर, पण बोलून कधी दाखवले नाही. मयुरीचा मोकळा स्वभाव यामुळे सहज ती कुणाच्याही नजरेत भरत होती. असाच एक होता सनी ठाकूर. सुधाकर ठाकूर या मोठ्या बिल्डरचा मुलगा. अगदी शाळेपासून तो तिच्या मागे होता, पण तिने कधी लक्ष दिले नाही. एकदा त्याने तिला लव्ह लेटरही पाठवलं, पण तिने कधी असे त्याला काही म्हटलेही नाही. हिने आपला अपमान केला म्हणून त्याच्या मनात सुडाची भावना होती. अशीच एकदा ती कंपनीत येत असताना त्याने तिला गाठले. तिचा रस्ता अडवून ठेवला. सनी, बोल, खूप माज आहे ग तुला तुझ्या सुंदरतेचा. मयुरी, हे बघ सनी, उगाच माझा रस्ता अडवू नको. मला मुकाट्याने जाऊ दे, नाहीतर मी. सनी, नाहीतर काय? त्याने तिचा हात धरून दाबला. ती तो सोडवायचा निष्फळ प्रयत्न करत होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने जागोजागी भजन स्पीकरचा आवाज ऐकू येत होता. त्याने तिला ओढत तिथल्या एका गल्लीत नेले. त्या रोडवर कुणीच चिटपाखरू पण नव्हते. ती सुटायचा प्रयत्न करत होती, पण त्याने सोडले नाहीत. त्यांनी तिला खाली ढकलून दिले. तिचे हात त्याच्या रुमालाने बांधले. तिचे पायही बांधले होते. ती तोंडात बोळा कोंबला होता. ती नजरेनेच नको म्हणत होती, पण त्यांच्या नजरेत दारूसोबत वासनेची नशा चढली होती. तो त्या घाणेरड्या नजरेने तिला बघत होता. तिच्या डोळ्यात पाणी वाहत होतं. तोंडातून आवाज निघेल्याचे काहीच चान्सेस नव्हते. त्याने त्याचा शर्ट काढला आणि तिचा ड्रेस फाडला. ती नको नको म्हणून मान हलवत होती, पण त्यांनी तिला सोडलं नाही. पॅन्ट अंगावेगळी करून त्यांनी त्याचा पुरुषार्थ साध्य केला. तिच्या अंगावर त्याचे ते घाणेरडे स्पर्श तिला जळजळत जाळत होते. आता त्याच्या धक्क्याने अश्रूही सुकले होते. ती अर्धमेली झाली होती. त्याचं मन भरलं तसं त्याने तिथून पोबारा केला. अंगावर एकही कपडा नव्हता की अंगात त्राण नव्हते. आता फक्त मृत्यू यावा आणि आपली सुटका व्हावी याची ती प्रार्थना करत होती. पण एक व्यक्ती आली. तो पळतच तिच्याकडे आला. तो रोहनच होता. तिला उशीर झाला म्हणून तो शोधत आला होता. तिला उचलून त्याने हॉस्पिटलमध्ये नेले. तिच्या अंगात स्वतःचा कोट घातला. भरधाव वेगाने ते हॉस्पिटलला पोहोचले. स्वतः डॉक्टर होता म्हणून त्याने आधी पोलिसांना फोन केला आणि उपचार सुरू झाले. तिला ठीक व्हायला 2 हप्ते लागले, पण तिच्या तोंडून एक शब्द पडला नव्हता. फक्त शून्यात नजर लावून बसत होती. बाहेर तर जणू तिला जायचंच नव्हतं. कुणी आले तरी भेटत नव्हती. आई बाबा तिची हालत बघून एकदम तुटले होते. एक दिवस रोहन तिला भेटायला आला. आईकडून कळलं की ती बाहेर आलीच नाही. तो गेला तर दार बंद होते आणि बराच वेळ आवाज देऊन उघडल्या जात नव्हते. पण नंतर त्याने दार तोडले तर समोर मयुरी स्वतःला फाशी लावायला तयार होती. त्याने तिच्या थोबाडात मारली तेव्हा कुठे ती भानावर आली आणि धाय मोकळून रडायला लागली. रोहनने तिला रडू दिले जितके रडत होती ती. आईला नजरेने बाहेरचा सांगितले. ती शांत झाली. रोहन, अगं काय होतं हे मयुरी? मयुरी, जगावं नाही वाटत रे. या नजरा, त्याचा घाणेरडा स्पर्श, मला सगळं मला आठवतं. रोहन, जीवन संपून काय साध्य होणार आहे? तुझ्या आईला मुलगी मिळेल दुसरी? तुझ्या बाबाला मिळेल का? रोहन, त्यांचा तरी विचार कर. मयुरी, पण रोहन, ती रडायला लागली. रोहन, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. लढ मयुरी, तुला जिंकावं लागेल. आज तू होती, उद्या कोणी दुसरे असेल. मी तुझं स्वतः मेडिकल केलं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधात बरेच पुरावे आहेत. तो आवाज उठवला पाहिजे. मयुरी, नाही करू शकत मी. हा समाज. रोहन, हा समाज आला तुला वाचवायला? नाही ना? मग नको विचार करू. काही चांगले झाले तरी बोलतात आणि वाईट झालं तरी बोलतात. रोहन, कुणी नाही दिली तरी मी तुझी साथ नक्की देणार. आणि तिने आई बाबा आणि रोहनच्या पाठिंब्याने केस लढायची ठरवली. आता प्रवास अजूनच खडतर होणार होता. आज कोर्टमध्ये तिचं केस 3 महिने चालू होती, पण अजूनही काही निर्णय झाला नव्हता. रोज 30 तारीख आणि रोज तोच तमाशा. यात त्या मुलाचं लग्नही जुळले होते. त्याला सपोर्ट होता तो पैशांचा. त्याच्या वडिलांनी काही पैसे देऊन केस बाहेर बंद करायचे लालूच पण दिले, पण त्यांनी जुमानले नाही. आज शेवटी निर्णय घेतला जाणार होता, पण ती बोलून उठली. जज, तुम्हाला काय बोलायचे ते तुम्ही बोलू शकता. मयुरी, आज मला जसा न्याय हवा तसा या समाजाकडून उत्तरेही हवी आहेत. तर पहिले आपले मोठे मान्यवर ॲडव्होकेट विनोद वर्मा, प्रख्यात मोठे वकील, वय 44. एकही केस हरली नाही हो यांनी. खूप मोठा बंगला आहे. मी ऐकलं बरीच जमीन पण आहे तुमच्याकडे. विनोद वर्मा, जज साहेब, या मॅडम कसे काय माझ्या खासगी जीवनाबद्दल बोलू शकतात?
ती खिन्नपणे हसली. मयुरी, का आता मिरची लागली? माझ्या जीवनाचा, माझ्या इज्जतीचा जो नाश केला त्याचं काय? बोला ना, त्याचं काय? त्याने मला एकदाचं नांगडं केलं. ती समोर बोट दाखवत म्हटली. पण तुम्ही मला रोज नांगडं केलं आहे या कोर्टात. कधी काही नाही वाटले का हो तुम्हाला? याच जागी तुमची बहीण, बायको आणि लाडाची लेक असती तर? तेव्हा असंच केलं असतं का? तुम्ही मला काय विचारले होते? त्याने तुमच्या उरुजाला हात लावला का? कसा लावला? मान्य आहे, प्रश्न विचारले जाते, पण या पद्धतीने लाज नाही वाटली याची? ओढणीने जो भाग झाकला जातो ना, त्याला उरोज म्हणतात. यालाच आपण एवले उरले ओठ लावून दूध पिते. तुम्हीही पिले असेल, हो ना? हात कुठे लावलं, जांघेला की त्याच्यावर? थोडे तरी मन नाही कापले तुमचे? तुमची मुलगी नाही आली नजरेसमोर? हो, याला जांग म्हणतात. तिने तिच्या मांडीला हात लावला. याच जांगेत तुमचा पुरुषार्थ राहतो. अजून विस्तारित सांगू का? विनोद वर्माने मान खाली घातली. मयुरी, अहो ऐका तर, काय म्हणाले होते तुम्ही? पैसे घे आणि सॉर्ट आऊट करून घे. थोड्या पैशात माझी इज्जत भेटणार परत. याने माझा बलात्कार केला, तो बदलू शकते? त्याने करून तो मान वर करून जातो आणि मी माझ्यावर झाला, विक्टीम आहे म्हणून मी मान खाली घालून चालू का? मुलगी आहे म्हणून? अहो, थोडेसे पैसे भेटलेले होते म्हणून मला नागडे करत होते ह्या कोर्टात. वा साहेब वा. आता वळूया या साहेबांकडे. ती समोर असणाऱ्या पोलीस अधिकारीकडे बघत म्हणाली. पोलीस कोठडीत राहणाऱ्या लोकांना तुम्ही तुमची जावई म्हणून ट्रीट करता का? नाही म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही त्याला चिकन बिर्याणी आणून दिली. एक मुलगा एका मुलीचा रेप करून आला आणि तुम्ही त्याला ही ट्रीटमेंट देत आहात? याच मुलाने तुमच्या मुलीची इज्जत लुटली असती तर? त्याला जावई बनवले असते का मग? ती बोलली आणि त्यांची मान खाली गेली. मयुरी, आता आमच्या शेजारच्या काकू काय म्हणत होत्या? बाई बाई, ही जीन्स घालणारी होती. यानेच मुलं जास्त खेचले जातात. अहो काकू, जीन्स असली तरी पूर्ण अंग झाकून होतं माझं. मी आमंत्रण द्यायला नव्हते गेले. कपडे हाच प्रॉब्लेम असता तर त्या 5 वर्षाच्या मुलीला नऊवारी नेसायला लागेल. कपडे नाही प्रॉब्लेम आहे या घाणेरड्या मानसिकतेचा, या लोकांचा आहे. बरं तुम्ही सांगा मला मनोहर काका, तुम्ही काय म्हणाले होते त्या दिवशी? मुलीला इथून दूर पाठवा म्हणजे बदनामी कमी होईल. माझी इज्जत लुटली गेली म्हणून माझी बदनामी, आणि याची किती व्हायला हवी? तिने एक नजर समोर बसलेल्या त्या एका माणसावर नजर टाकली. काका, तुम्ही मुलगी देत आहे याला? हाच रेप तुमच्या मुलीचा झाला असता तर? माझ्या जागी तुमची मुलगी असती तर? तेव्हा करून दिले असते का लग्न अशा माणसाशी? त्या व्यक्तीने मान खाली घातली. आज हा समाज मला सहानुभूतीने बघतोय. तुमच्यासाठी भलेही कमजोर असेल मी, पण माझ्यावर झालेल्या अन्यायावर मी आवाज उठवला आणि मला न्याय हवा आहे. का म्हणून शांत बसू मी? का? माझी काय चूक? मी त्याला निमंत्रण दिले नव्हते. तुमच्या अशा बोचक नजरा आणि बोलणं माणसाला मारायला पुरे असतं. पण मी मागे नाही हटणार, कारण माझ्याकडे माझा आईबाबा आहे, तो आहे. आणि अशा या तुमच्यामुळे आज कित्येक मयुरी समोर येत नाहीत. काही लोक इज्जत वाचणार नाही म्हणून पुढे येत नाही. कसली इज्जत आणि कसले काय? कित्येक मुली आत्महत्या केल्याचं ऐकायला येतं, कारण त्यांच्यात हे सहन करावी इतकी हिंमतच नसते. घरचे इतका सपोर्ट करत नाही. अहो, गरज असते मुलींना प्रेमाची, आधाराची. मिळते काय तर या बोचक नजरा आणि फक्त बोलणे. कोणती मुलगी निमंत्रण देईल या माझा बलात्कार करा? स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असं बोलत आहे. काहीच नाही वाटले. आज सगळ्यांच्या नजरा खाली झुकल्या. रोहनची छाती अभिमानाने फुगली. आज ती वाघीण स्वतःसाठी बोलत होती. आज तिने समाजाला समाजाचं खरं रूप दाखवून दिले होते. तिला न्याय मिळाला, सोबत सन्मानही. डोळ्यासमोरून 10 वर्षांचा काळ भरभर समोरून गेला. तिने फाईल उचलली आणि बोलायला सुरुवात केली. आणि अवघा काहीच वेळात तिने त्या 10 वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून दिला. आरोपीला शिक्षा झाली, तीही फाशीची. आज तिने पुन्हा एक केस जिंकली. ती तिचा काळा कोट सावरत बाहेर आली. बाहेर गाडीला टेकून एक व्यक्ती उभी होती. हातात 2 वर्षांचं गोंडस लेकरू. बाळ दिसताच ती पळतच बाहेर आली. तो, शिवन्या किती नंबर? ते बाळ तिला ती इवले हात दाखवत म्हणाली. मयुरी, रोहन तू पण ना? ती हसतच त्याला बिलगली. त्या पीडितेला गरज होती प्रेमाची, हिमतीची, जी तिला रोहनने दिली. आज ती शहरातली सगळ्यात प्रसिद्ध वकील होती. आजपर्यंत तिने बलात्कार आणि समाजमान्य बलात्कार अशा बऱ्याच केस जिंकल्या होत्या.
कित्येक मुलींना न्याय मिळवून दिला होता. सोबतच ती रोहनसोबत मिळून एक NGO चालवत होती, जिथे अनाथ आणि पीडित महिलांचे संगोपन होत होते. त्यांना जगायला नवीन आस मिळू शकत होती. आता त्यांच्या जीवनात 2 वर्षांची एक पिल्लू पण होती. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.